पुन्हा एकदा मुंबईला जाण्याची हाक दिली. 18 तारखेला मी महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाज सोंडी या ठिकाणावरून मुंबईकडे जाण्यासाठी निघाला होता. पोलीस प्रशासनाने विनंती आम्हाला केली आणि अडवलं किंवा पुढे जाऊ नका, आणि पुढं आम्हाला अडवल्यामुळं आम्हाला पुढे जाता आलं नाही. आम्ही थांबलो. आता आम्ही उद्या 27 तारखेला या राज्यातला संपूर्ण धनगर समाज हा मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. धनगर आरक्षणाची ही लढाई आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही. 27 तारखेला आझाद मैदानावरती आम्ही उपोषणाची रीतसर परवानगी घेतली आहे. या महाराष्ट्रातील संपूर्ण हा तरुण मुंबईकडे जाऊन आझाद मैदानावरती उपोषणाला बसणार आहे. आम्ही चोंडीमधून निघालो होतो, परंतु प्रशासनाने आमच्या पुढे बॅरिगेड्स टाकून नदीवरती आम्हाला अडवण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे एक मोठं कारण त्यांनी आमच्या पुढे ठेवलं होतं. किंवा दोन्ही तुमच्या रॅल्या आणि मिरवणुका, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मिरवणुका यांच्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण होऊ शकतो, ही प्रशासनाने आग्रहाची भूमिका आमच्यासमोर मांडली आणि आम्हाला पुढे जाण्यापासून रोखलं होतं. म्हणून आम्ही थांबलो. आता आम्ही मुंबईला निघालो आहोत. प्रशासनाने अडवलं काय, रोखलं काय, जेलमध्ये घातलं काय किंवा गोळ्या घातल्या काय, हे सगळं सहन करण्याची क्षमता आता आमच्यामध्ये आहे. ती घेऊन आम्ही मुंबईला 27 तारखेला हजारो गाड्यांचा ताफा हा मुंबईच्या दिशेने निघणार आहे. आम्ही अंबेजोगाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून केज, येरमाळा, इंदापूर, भिगवण, पाटस या मार्गे आम्ही मुंबईकडे जात आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.